रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले, जन्मा येऊनी काय केले, संसार करिता गोड वाटे, हरिनामाविन सर्वच खोटे, संसाराचे मोठे कोडे, आणतील तितके आहे थोडे, तुका म्हणे का गुंतलासी, सप्तपातका नरका जाशी. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार, तर मस्तपैकी अशी देवांची पूजा वगैरे झालेली आहे माझी. तर आपण देवासाठी थोडा टाईम हा काढलाच पाहिजे. आपण बोलतो मला टाईम नाही, जो तो बोलतो मला टाईम नाही आहे, ऑफिस असतं हे असतं. पण मला एक कळत नाही, तुम्हाला जेव्हा दुःख येतं तेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण का करता, देवाला धावा का करता. तुम्हाला तर टाईम नसतो, मग त्यावेळेस कसा टाईम भेटतो. तसं आपण त्यावेळेस टाईम काढतो ना, त्यावेळेस आपण सुखी असल्यावर पण देवाचं नाव काढलं पाहिजे. कारण की तोच असतो तो सुख दुःख देणारा. त्यामुळे दुःखात पण त्याचं नाव काढतो, तसं सुखात पण काढत जा. थोडा वेळ देवाचे नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण केल्यावर तुमच्याच पदरात ते पुण्य पडणार आहे. त्यामुळे देवाला 5 मिनटं तरी तुम्ही देवाचे नामस्मरण करा. भले आपले कुलदेवतेचं करा, तुमचं जे लाडकं दैवत आहे त्याचं नामस्मरण करा. तर अशा प्रकारे मस्त पूजा झालेली आहे माझी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा ऑर्डरॉप. मी ना पहिलं माझं पत्र्याचं कपाट होतं, त्याच्यात खूप सारे कपडे बसायचे. पण आता नवीन कपाट केले मी, ऑर्डरॉप करून घेतला आहे पूर्ण, तरी पण आहे तोच पसार आहे. चला बघूया मग. आज मी तुम्हाला करणार आहे कपाटाची टूरमध्ये. कारण की एक टूरसारखंच झालं आहे. कारण की ह्या कपाटात ठेवलेले कपडे त्या कपाटात जातात आणि तिकडचे कपडे इकडे जातात. हे प्रत्येकाच्याच घरचा प्रॉब्लेम असणार आहे. तर माझ्या तर घरी खूपच हा प्रॉब्लेम असतो. कारण की माझे मिस्टर एकीकडनं कुठले काढले दुसरीकडे टाकतात, ते नाही आवडलं शर्ट दुसरीकडे टाकतो. तर असं खूप पसारा झाला माझ्या कपाटामध्ये. तरी मी 8 दिवसांनी लावते. तरी पण असं वाटतं की महिना झाला मी कपाटच लावलं नाही. तर एवढे वर्ण सुंदर दिसते तुम्हाला, थोडंच आतमध्ये खूप पसारा असणार आहे. तर चला मग आपण बघूया काय वाट लागली ती कपाटात. तर बघा आता हे कपाटाची हालत, किती पसारा झाला आहे कपाटामध्ये. तरी आत्ता लावला ना तरी 2 दिवसांनी आहे तो आहेच आहे पसारा. बघा इथे पण बघा माझ्या साड्या वगैरे असतात, पण अर्ध्या साड्या त्या पाऊचमधून काढलेल्या आहेत. पुढं जायचं असलं का साडी घाला, परत असंच टाका. असं नाही का आपल्या घरातले पुरुष लहान मुलंच पसारा करतात, आपण पण थोडाफार करतो. पण किती पण साफ केलं ना तरी हे असं होणारच आहे. त्यामुळे मी काय केलं आहे, आधी सगळे कपडे अर्धे काढून घेतलेत, बॅगा वगैरे. आणि ह्या बॅगा काढायच्यात, पण आहे ना त्याच्यासमोर आहे ना आधी थोडी जागा असते, तिथे खूप आहे ना धूळ जमा असते. त्यामुळे कधी पण आहे ना पहिल्यांदा त्या बॅगा वगैरे काढायच्या आधी आहे ना कपडे सगळं साड्या वगैरे बघा अशाच पडलेल्या असतात, तर पहिलं पुसून घेत जा. म्हणजे त्यामुळे काय होणार, धूळ आहे ना त्या कपड्यांना लागणार नाही. हे बघा मी नेहमी पुसतच असते, साफ करत असते, त्यामुळे एवढी नाही आहे धूळ. पण धूळ खूप येते आणि थंडीमध्ये तर हवा सुटते ना, त्यामुळे ती खूपच येते. तर हे माझ्या मिस्टरांचं हे ते कपडे आहेत. हे शर्ट बघा मी कशी लावते. हँगर आहे ना आपले, काही लोक काय करतात, एका हँगरला एकच शर्ट लावतात. पण कशाला, जागा असते त्याच्यामध्ये बघा. तर मी अशा प्रकारे 2 शर्ट लावते. म्हणजे त्याच्यामुळे काय होते, जागा पण आपल्या कपाटामध्ये वाचते आणि दिसायला पण सुंदर आणि हालत पण नाही ते शर्ट. कारण की एक ठेवलं का कसं ह्या साईडला येतं त्या साईडला जातं. तर असं ठेवलं ना तर एकमेकांच्यावर ते राहतात व्यवस्थित. आणि मी सगळी शर्ट त्यांचे ना असेच ठेवते, कारण की त्यांनी पण घेतलं नाही हँगर, तर त्यांना कोणता शर्ट हवा असेल तर पटकन दिसून येतं समोर. तर मगाशी बघा कसं वाटत होतं ना, आत्ता बघा किती छान वाटते. बोलतात ना बायका घरात असतील ना तरच ते घराला घरपण असतं. हे काही खोटं नाही. बघा मी किती छान ठेवते लावून कपाट वगैरे. म्हणजे तुम्ही पण ठेवतच असाल, पण मग ते विस्कटलं तर किती वाईट वाटतं. म्हणून मी ना मन लक्षच देत नाही 4-5 दिवस. जर विस्कटलं ना मला खूप राग येतो का बाबा आपण एवढं प्रेमाने ठेवतो, मग यांना व्यवस्थित ठेवायला काय होतं. तर ह्या एका साईडला ना मी असा हे करून पार्टेशन केलं आहे त्याच्यामध्ये आतमध्ये. कारण की याच्या म्हणजे माझ्या मिस्टरांचे जीन्स वगैरे पॅन्टी एका लाईनीत त्यांना पण दिसून येतील, पटकन घेता येतात. तर खाली योगा मॅट ती म्हणजे वापरते मी योगा करताना वगैरे. आणि ते ना बॅग वगैरे असतात ऑफिसमधून आल्यावर इथेच ठेवतो. म्हणजे आपण इथे तिथे टाकण्यापेक्षा एका कोपऱ्यात ठेवलेलं बरं. सकाळी जाताना घ्यायला आणि संध्याकाळी आल्यावर तिथे ठेवायला. तर आणि ते वरती आहे ना टॉवेल वगैरे ठेवते मी. रोजचे टॉवेल बाहेर असतात, पण आपण जे धुतलेले असतात परत चेंज करतो 4 दिवसांनी, ते टॉवेल वगैरे याच्यामध्ये ठेवते. ते ऑर्गनायझर मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं, खूप छान आहे ते.
तर बघा हे आता किती छान वाटते साड्या वगैरे व्यवस्थित. हे पाऊच पण मी ना साड्यांचे फ्लिपकार्टवरनंच मागवलेत, पण खूप छान आहेत हे. आणि ही आमच्या दीदीची डॉल आहे, तिने तिथेच ठेवली कारण की तिचे कपडे आहेत खाली, ड्रेस आहेत, त्यामुळे तिने तिथे ठेवलेली आहे ती. तर आता मस्त वाटते कपाट. तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ? जर खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.